नमस्कार, मी आपला मित्र निवेदक प्रकाश सत्यवती नारायण गोडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आपण ह्या नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गेच्या अनेक रूपांची माहिती आपण ऐकत आहोत. त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री या रूपाची माहिती आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्यानंतर या नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसाची नवदुर्गा आहे ती म्हणजे ब्रह्मचारिणी आणि तिसऱ्या दिवसाची दुर्गेचा अवतार आहे तो म्हणजेच चंद्रघंटा आणि चौथ्या दिवसाचा अवतार होता तो म्हणजेच कुष्मांडा. आणि आज या नवरात्र उत्सवातील 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी आपण ज्या दुर्गेचं पूजन आपण करत आहोत ती आहे स्कंदमाता. स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामींचंच एक नाव आणि स्कंद पुराणामध्ये कार्तिक स्वामींचं अनेक महत्त्व सांगितलेलं आहे. बुद्धीची देवता म्हणून आपण जिच्याकडे पाहतो, प्रेम वात्सल्य अशी उपमा आपण ज्यांना देऊ शकतो, असं हे स्कंद पुराण यामध्ये कार्तिक स्वामींचं खूपच महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्यावरूनच स्कंदमाता हे नाव तिला पडलेलं आहे. अनेक वेळी भक्तांचं रक्षण करण्यासाठी, अनेक असुरांचा नाश करण्यासाठी रूप घेतलेली ही दुर्गा ती म्हणजे स्कंदमाता. आपण या नवरात्र उत्सवानिमित्त या अनेक रूपांची माहिती या माध्यमातून सगळेजण आपण ऐकणार आहोत आणि याही पुढील अशीच माहिती आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न राहील. तरी आपण असेच सर्वजण ही माहिती आपण ऐकत राहा आणि नक्कीच आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद. नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा।